नक्षत्र गार्डनमध्ये फिरत आहे मी. कोणती झाडं आपली असतात त्या ते तुम्हाला मी आता दाखवणार आहेत. आपली पहिली रास असते मेष रास, तिथून आपण स्टार्ट करू. ही आहे मेष रास आणि त्या झाडाचं नाव आहे रक्तचंदन. बघा दिसतंय ना. या नक्षत्र गार्डनमध्ये अशी राशीप्रमाणे सुद्धा झाडं लावलेली आहेत. नंतरचं इथे लावलेलं आहे ऋषभ, जांभूळ आहे त्याचं. हे बघा अशी गोल ह्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळी अशी झाडं राशीप्रमाणे त्यांनी लावलेली. दुसरं आहे बघा मिथून आहे, खैराचं झाड आहे. दिसलं ना मिथून. त्याच्यानंतरचं आहे इथे कर्क. कर्क दिसते तुम्हाला. हे बघा कर्क, नागकेसर म्हणून. त्याच्यानंतर आहे सिंह, पलाश. हे बघा पलाश. बरगदचं पण आहे इथे सिंहसाठी. पायरचं पण आहे. म्हणजे तिन्ही प्रकारचे तुम्ही लावू शकता याच्यामध्ये. त्याचे बघा राशीवन आहे ना, राशीप्रमाणे हे वन लावलेलं आहे. त्याच्यानंतर आहे बघा कन्या. कन्या दिसते. बेलाचं आहे. कन्यामध्ये तुम्ही जुई, चमेली हे सुद्धा लावू शकता. त्या लोकांनी त्या राशीप्रमाणे त्या झाडांचा जो उपयोग केला तर त्यांना फायदा होतो. हे आहे तुला, अर्जुन सादळ म्हणून या झाडाचं नाव आहे. दुसरं आहे बकुळ. दिसते तुम्हाला बकुळ. तुलासाठी बकुळ झाडसुद्धा तुम्हाला चालणार आहे. त्याच्यानंतर आहे वृश्चिक. वृश्चिक राशीसाठी तुम्ही सांबार म्हणून आहे. हे बघा हे सांबार झाड आहे, त्याचा वापर करू शकता. गोल ह्याच्यामध्ये मस्त लावलेली आहेत वेगवेगळी. आणि असं मला गोल गोल फिरायला लागतं तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा धनु आहे. धनु. धनुमध्ये आहे नेतर. दिसते तुम्हाला झाड, नेतर झाड. नंतर आहे मकर. दिसलं मकर. तुम्हाला मी जरा झूम कर दाखवते. मकर. मकरसाठी संबडी झाड म्हणून आहे. संबडी. इथे फॅमिली नेम पण इथे लिहिलेली आहेत त्याची, तुम्हाला दाखवते मी. नंतर आहे कुंभ. राशीतली आपली 11वी रास कुंभ. झाडाचं नाव आहे कदम. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी राशीतली शेवटची रास मीन रास. मीन. त्या झाडाचं नाव आहे नीम. कडू. कडू पण खूप गोड असणारी रास अशी रास आहे. आणि ह्याच्या झाडांबरोबर ही मी आहे. तुम्हाला दिसते ना. तर तुम्हाला मी छोटीशी माहिती दिलेली आहे. नक्षत्र गार्डनमध्ये आली त्यामुळे मला ही माहिती तुम्हाला द्यावीशी वाटत आहे, जेणेकरून आपल्याला राशीप्रमाणे कोणकोणती झाडं आपण यूज करू शकतो, आपल्या राशीप्रमाणे कोणत्या झाडाचा आपल्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती असावं, यासाठी तुम्हाला मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्ही नक्की याचा फायदा घ्या. जे आयुर्वेदिक औषधं आहेत हे बघा तशीकडे लावलेली आहेत. तर ते औषधी कुठली आहेत ना ते आता मी पण नाही सांगू शकत. वेगवेगळे आहेत असे. काय झालं कुठून आहे असं वेगवेगळं आहे. दिसतंय तुम्हाला. जास्वंदाचं झाड मस्तपैकी झाड. आपण जसं बघतो नेहमीप्रमाणे असं इकडे सुद्धा आहेत. अशी वेगवेगळी झाडं लावली तिकडे. तमालपत्राचं झाड आहे. इथे लवंगाचं झाड आहे. दिसतंय. पचोली म्हणून आहे. हेमकंद आहे. असं ही मोठी अशी दिसते तुम्हाला. मी झूम करून दाखवते तुम्हाला. बघा औषधी झाडं अशी वेगवेगळी लावलेली ती. बघा वेगवेगळी वनस्पती ती. हे बघा त्याची नावं पण इथे लिहिली आहे. अनारचंच म्हणजे फळांची सुद्धा नावं आहे तिथे. फळांचं नाव आहे इथे. दिसतं. अशी वेगवेगळी इथे झाडं लावली आहेत. अलाव नाही ॲक्च्युली जायला तिकडे पुढे.
मी तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवले असतील कुठली कुठली आहेत ती. हे बघा अश्वगंधा इथे समोर दिसते. बर्निंग सेशन्स आहे. भुई पण झाड आहे. जे जळत असेल आपल्या काय तरी ते आपण लावू शकतो. फिवरसाठी कुठलं आहे तेजपत्ता. अशी वेगवेगळी इथे झाडं लावलेली. प्रत्येक औषधी झाडांचा काही ना काही उपयोगी असतोच, म्हणजे आपल्याला माहिती नाहीत. पण आजकाल आयुर्वेदामध्ये खूपच आता बोलतात ना, मागणी खूप आलेली आहे. आयुर्वेदाची आपल्याला माहिती झालेली आहे. त्याप्रमाणे आता आयुर्वेदाची मागणीसुद्धा वाढलेली आहे. आजकाल जास्त कल आपला आयुर्वेदाकडेच आहे. तर ती झाडं कुठली कुठली आहेत आयुर्वेदाच्या पुस्तकामध्ये बरंच त्याचं नॉलेज दिलेलंच असतं. त्याचं आपण आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर त्याचा आपण वापर स्वतःसुद्धा करू शकतो. हे बघा, हे पूर्ण असं जे सेशनच आहे पूर्ण केलेलं आहे ते पूर्ण आयुर्वेदिकच सेशन आहे. बघा, पुढे माहिती देण्यासाठी मी तुम्हाला मध्येच कॉन्टॅक्ट करेनच. हे बघा, हे आहे नवग्रहाचं. छोटंसं तुम्हाला हे दाखवते. दिसतंय ना, नवग्रहाचे कुठले कुठले आपले नवग्रह आहेत त्याप्रमाणे कुठली कुठली झाडं तुम्ही यूज करू शकता ते सुद्धा ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हे बघा, हे नवग्रह गार्डन आहे पूर्ण असं. पूर्ण हे जे स्क्वेअर आहे हे बघा, राऊचं आहे, ध्रुव आहे त्याचं, असं पूर्ण हे नवग्रहाचं गार्डन आहे पूर्ण. हे बघा, हे पूर्ण जे आहे नवग्रहाचं गार्डन. अशा प्रकारे गार्डन बघायला ना खूप वेळ लागणार आहे. जे आता आम्ही आलेलो होतो, वेळ कमी आहे तर आम्ही इकडनं आता रजा घेतो आहे. तुम्हाला छोटंसं हे गार्डन दाखवलेलं आहे. गार्डन बघायला जर तुम्हाला यायचं असेल तर आरामात 3 ते 4 तास काढून या. एक मस्त तुमची ट्रिप पण होईल. छान छान तुम्हाला झाडंसुद्धा बघायला भेटतील. झाडांचा सहवास मिळेल. प्रत्येक काही झाडांचा काय उपयोग असतो ते सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला. छोटे छोटे तालाब यांनी नैसर्गिक केलेले आहेत. काही कृत्रिम तालाब केले आहेत, काही नैसर्गिक आहे तालाब. हा बघा, सुप्रीत दमलेला आहे आणि बसलेला आहे. लाजतोय. मला पण दम लागला आहे. ऊन खूप आहे इकडे आता. आणि ही आता आम्ही हे बघा तुम्हाला दाखवते. हे जे आहे एक्झिस्ट आहे आता. हे बघा, हे आहे मी. हा आहे पूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसत आहे. चलो हे बघा, सगळे चलो करत आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही चलो होत आहोत. 3:30 झाले. चला, किती? 3:30. अशा प्रकारे टाइम आमचा वाढलेला आहे जो नाही आहे. 2:30 झाले. अशा प्रकारे आम्ही फायनली एक्झिट घेतो आहोत. जो तुम्हाला मी येताना गेट दाखवला, हा आता जातानाचा गेट आहे. हे बघा, हा नक्षत्र व्यांचा मॅप आहे. ह्याच्यामध्ये कुठलं आहे दाखवणार आहे. काय आहे ते सगळे तुम्हाला मॅपनुसार तुम्हाला इथे दिलेलं आहे. सुंदरसा असा पॉट बनवलेला आहे बघा. आणि हा फायनली गेट. फायनली मी गेटच्या बाहेर निघत आहे. बापरे, पडली असते, लक्ष नाही. फोटो काढूया. आणि हे असं आम्ही आता निघत आहोत सगळे. हे बघा, हा यू आहे सगळा बॅक. हे शेवटचं हे. आणि आता आम्ही निघत आहोत. चला, बाय. पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. छोट्या माझा प्रयत्न आहे त्याच्यात तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. इथे दिसतंय ना, मस्त की डॅम आहे हा मोठा असा. मस्त पाणी इथे वाहत आहे बघा. ते वॉर्निंग लावलेली आहे, फॅमिली वॉर्निंगची. वॉर्निंग कॅमेरा नाही काढायचा. नाही इथे जायचं नाही म्हणून. असं पुढे जाऊ शकता तुम्ही. तुम्हाला पुढे जाऊ शकतो. उतरायचं नाही, नदीत उतरायचं नाही.
अशा प्रकारे हा मस्त आहे की डॅम आहे. हा इथे जाऊ शकतो तिथपर्यंत. तर नदीत हे नाही बघा. जाऊ शकत. नदीच्या पाण्यापर्यंत बी नाही जाऊ शकत. Allowed नाहीये. हे बघा, एक मिनिट हा. असं हे डॅम आहे, दिसतंय ना मस्तपैकी. वाव, खूप सुंदर आहे. इथे मासे पण पकडतात, दिसतंय तुम्हाला? झूम करून दाखवते बघा. काही जण मासे पकडतात डॅममध्ये. काही लोक इकडे फोटो काढतायत. हे बघा मस्त आहे की असे स्वतःचे फोटो वगैरे काढत आहेत आणि मी व्हिडिओ बनवते. शांत झोपे ह्याच्या हवेमध्ये शांत झोप पण लागते बघा. काही लोक ते झोपले शांत. असा मस्तपैकी तुम्हाला जवळून जाते. मस्त नदी अशी वाहते. हा हा हा, किती सुंदर शांत एकदम. म्हणजे बोलता ना एक शांत झुळूक येते हवेची, तसं आहे. इथे काही सूचना पण इथे लावलेल्या आहेत बघा, दिसतात की नाही माहीत नाही पण बघा. ठीक आहे, असं हे शांत सुंदर आहे त्या सुंदर याच्यामध्ये. याच्यामध्ये अशी मी सुंदर याच्या मस्तपैकी असं इकडे आहे वातावरण सुंदर एकदम. वाव, लोक पण असे बघतायत, आनंद घेत आहेत सगळेजण. काही सावलीमध्ये बसलेली आहे, काही येत आहेत बघतायत. त्याच्यामध्ये मी आणि हा सुप्री आणि मी आणि ही सविता अशी फिरत आहे. ते आम्ही सगळेजण. आता हा सुप्री नाही दिसत आहे. सविता आणि ही मी सुषमा आणि सविता. दिसते ना? हा दिसतोय ना आम्ही दोघं? दिसत आहे. आम्ही दोघी दिसतोय ना? हा. मग चला आता व्हिडिओ मी इथेच थांबवते. ठीक आहे, चला. हा दादा फोटो काढतोय आमचं. बाय, भेटू.